आता राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। कर्ज पूर्णपणे माफ झाल्याचं अधिकृत कर्जमुक्ती प्रमाणपत्र लवकरच थेट शेतकऱ्यांच्या हातात सुपूर्द केलं जाणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे। पुढच्या महिन्यापासून प्रमाणपत्र वितरणाची अंमलबजावणी होणार आहे। जिल्हा आणि तालुका पातळीवर विशेष सोहळ्यांचं आयोजन करून लोकप्रतिनिधींच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप केलं जाणार आहे। ग्रामीण भागातल्या काही शेतकऱ्यांना अडचणी येताना दिसतात, परंतु या संदर्भामध्ये राज्य शासन आता एक नवीन आणि मोठी घोषणा करते। या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर कृषी मंत्री आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। जरी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जर जास्त दिसली आणि सरकारचे पैसे जरी कमी आले असले तरी ती वरची रक्कम त्या बँकेला त्या शेतकऱ्यांची माफ करावं लागेल आणि त्या शेतकऱ्याला शेतकरी नीलचा दाखला की कुठल्याही प्रकारची त्या शेतकऱ्यावर थकबाकी नाही त्याला दाखला द्यावा लागेल आणि दुसऱ्या दिवशी तो शेतकरी नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र ठरेल। त्यामुळे शेतकऱ्यांनी या बाबतीत अजिबात गैरसमज हे होऊन देऊन शेतकऱ्यांनी करू नये। कारण का ही जरी रक्कम तुमची कर्ज आपल्या तुमच्या कर्जाची रक्कम जरी जास्त असली शेवटी बँकांच्या हेअरकटच्या वर्षवाज हेअरकट लावून ती रक्कम तेवढी बरोबर दिलेली बँक तुम्हाला नक्की तो नीलचा दाखला देईल आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्ही नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र ठरचाल। हा जो नीलचा दाखला आहे ज्याच्या संदर्भात तुम्ही बोलताय, कशा पद्धतीने तो मिळणार आहे, कुणाकडून मिळणार आहे, त्याच्या वाटपाचा काही कार्यक्रम घेतला जाणार आहे का? नील्स आम्ही तर राष्ट्रीय 100% प्रत्येक आम्ही जिथं जिथं कर्जमाफीच्या रकमा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे प्रत्येक जिल्हा वाईज आम्ही तिथं ती यादी प्रत्येक ह्याच्यामध्ये जिल्हा वाईज प्रत्येक पदाधिकाऱ्यांना सांगणारे कार्यक्रम त्यांनी घ्यावा। शेवटी शेतकऱ्यांचा खूप महत्त्वाचा विषय या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला ही कर्जमाफीचा लाभ होतोय, त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचं ते सर्टिफिकेट नीलचं सर्टिफिकेट द्यावं असं आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याप्रमाणे सूचना देऊ। आणि विशेषतः आपण जो हा विषय राष्ट्रीयकृत बँकेच्या बाबतीत सुद्धा निश्चित प्रकारे राष्ट्रीयकृत बँकेने जी वरची रक्कम शासन जी रक्कम देईल त्याच्या वरची रक्कम हे शेतकऱ्याकडून भरून घेऊ नये। शेतकऱ्याला नीलचा दाखला त्यांनी सुद्धा बँकेने द्यावा। कधीपासून हा नीलचा दाखला मिळणार आहे? नीलचा दाखला आता साधारणतः ही प्रक्रिया आपली सुरू झालेली आहे। साधारणतः आज आपल्याला तुम्हाला मी सांगितलं 3.5 लाखापर्यंत आज 17 लाख आपण शेतकऱ्यांची यादी कर्जमाफीची लावलेली आहे। आतापर्यंत किती 3.5 लाख लोकांनी ती केवायसी केलेली आहे। तर ते हळूहळू ते कागदपत्र वगैरे अपलोड तो सुरू होईल आणि साधारणतः आपण साधारणतः कर्जमाफी साधारणतः 31 तारखेच्या अगोदरच आपण पहिली कर्जमाफीचा लाभ ज्या शेतकरी कागदपत्राची पूर्तता योग्य ते करतील त्यांना आपण त्या कर्जमाफीचा लाभ देऊ। खोल समुद्रामध्ये मच्छीमार जातात त्यांना सॅटेलाइट फोनची सुविधा आता उपलब्ध करून दिली आहे। खोल समुद्रामध्ये मासेमारी करायला जाणाऱ्या मच्छीमारांसाठी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने हा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंत्रालयात या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ झाला। BSNLच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामध्ये ग्लोबल सॅटेलाइट फोन सर्व्हिसद्वारे किनाऱ्याशी संपर्क राहणार आहे आणि खराब हवामान, तांत्रिक बिघाड किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत मागवणं यामुळे सुलभ होणार आहे। मच्छीमार सुरक्षा प्रथम या राज्य सरकारच्या धोरणानुसार महाराष्ट्रातल्या मत्स्य व्यवसाय अधिक आधुनिक आणि तंत्रज्ञान अधिष्ठित करण्यासाठी हा संकल्प घेतलाय। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्याच्या हस्ते आम्हाला भेटलेलं आहे। माननीय आमचे लाडके नितेशजी राणे फिशरी डिपार्टमेंट मंत्री त्याच्या हस्ते आम्हाला भेटलेले बोटीत यासाठी हा सॅटेलाइट फोन आहे। बोटीमध्ये बाहेर गेल्यानंतर काही दुसरा फोन होतं त्याच्याने यूज होत नाही आणि काही कॉन्टॅक्ट पकडत नाही, त्यामुळे हा भेटलेला आहे। हा कुठून पण किती पण नेटवर्कला गेला तरी हा तिथून फोन लागू शकतो आणि बोटीत काय दुर्घटना झाला, काय अटॅक आला, माणसाला काय झालं, काय वादळ झाला, वारा झाला तर हा फोन सॅटेलाइट फोन म्हणून यूज होऊ शकतो। आम्हाला आज हा भेटल्यानंतर खूप खूप धन्यवाद मानतो। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या हस्ते महाराष्ट्रातल्या मच्छीमारांसाठी आम्ही सॅटेलाइट फोनचा वाटपाची प्रक्रिया सुरू केलेली आहे। महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त मच्छीमारांना आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री मत्स्य संपदाच्या योजनेच्या माध्यमातून हा सॅटेलाइट फोन देण्याची प्रक्रिया आम्ही आजपासून सुरू केलेली आहे। जास्तीत जास्त मच्छीमारांनी आम्हाला संपर्क करावं, त्यांना योजनेच्या अंतर्गत आम्ही बसू आणि जेवढ्या जास्त मच्छीमारांकडे अगर हा फोन असेल तर त्यांचं उद्या आयुष्य वाचवण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी निश्चित पद्धतीने आम्हाला फायदा होईल।
नवी मुंबईमध्ये शहर नियोजन आणि आरक्षण बदलाच्या मुद्द्यावरनं वाद निर्माण झालाय। शहरामध्ये मोक्याच्या आणि सार्वजनिक हितासाठी आरक्षित असलेल्या भूखंडांचं आरक्षण बदलून ते आता खासगी विकास कामांच्या घशात घालण्याचा सपाटा सुरू आहे, असा गंभीर आरोप भाजपचे माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी केलाय। या प्रकरणी त्यांनी थेट सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगररचना विभागाला काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार केल्याचाही आरोप केलाय। चेंज ऑफ यूज संदर्भात अनेक आरोप होत आहेत। आपल्यासोबत भाजपचे माजी नगरसेवक डोळस सर काय म्हणाल, नेमकं काय प्रकरण आहे? सर, आपण पाहिलंच असेल की याआधी सुद्धा चेंज ऑफ यूज संदर्भात शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न उपस्थित केले गेले, परंतु हा आजचा विषय जो आहे हा एका भूखंडासाठी मर्यादित नसून नवी मुंबई शहरामध्ये जशा प्रकारचं नियोजित भूखंड जे आहेत त्याचा वापरात बदल करून त्याचं UDCPRचा मिसयूज करून कशा प्रकारचे नागरिकांसाठी असलेले सुविधा भूखंड जे आहेत हे त्याचा फायदा जो आहे विकसकाला कसा होईल, परंतु त्याचं आपण जे म्हणतो इनडायरेक्टली त्याचा परिणाम, विपरीत परिणाम जो आहे हा नागरिकांवरती होतोय। आणि हे जे सगळा जो प्रकार आहे आणि कशा एक प्रकारचा एक पॅटर्न जो आहे हे विकसक, नवी मुंबई महानगरपालिकेचा टाउन प्लॅनिंग विभाग, सिडको अशा तिघांच्या माध्यमातून एक पॅटर्न राबवला जातोय की रिझर्व्ह प्लॉट घ्यायचा, त्याच्यामध्ये UDCPRचा आधार घेऊन मूळ उद्देश जो आहे हा ॲग्रीमेंटचा तो मोडून काढायचा आणि फक्त UDCPRच्या आधारावरती अभिप्राय मागायचा आणि त्या अभिप्रायाच्या बेसवर लीजमध्ये चेंज करायचं एक पॅटर्न सुरू झालंय। आणि हा लीज मधलं जर ते हे चेंज झालं, लीज चेंज झाली तर तुमच्या CC मागायची त्या वापरासाठी। तर अशा प्रकारचं एक पॅटर्न जे आहे ना, काही विकसक, सिडको आणि महानगरपालिका एक गंभीर आरोप करतायत, तुमच्याकडे सर्व पुरावे आहेत? मी जे काही बोलतो हे माझ्या मनात बोलत नाहीये, हे कागदपत्र जे आम्ही सरकारी ऑफिसेस मधून घेतलेले आहेत, म्हणजे सिडको आणि महानगरपालिकेकडून, त्याच्या आधारावरती बोलतोय। एकूणच पाहता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्यानंतर इथल्या स्थानिकांना म्हणा की इथल्या तरुणांना रोजगार मिळणं हे अपेक्षित होतं, मात्र असेच रोजगाराचे अवलंबन असलेले भूखंड जे आहेत ते चेंज ऑफ यूज करून जर विकले गेले तर मात्र निश्चितच बेरोजगारांना संधी न मिळणे हे ठरलेलं आहे। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई। आता बातमी समोर येते परभणीमधनं। इथं तहसीलदारांच्या अजब कारभाराची बातमी आहे। तहसीलदारांनी ठेवलेल्या कंदुरी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अधिकाऱ्यांनी चक्क काम बंद ठेवलं। एवढंच काय तर कार्यालयामधल्या केबिनला कुलूप लावलं आणि अधिकाऱ्यांनी कंदुरीचा कार्यक्रम गाठला। तहसीलदार संदीप राजापुरे यांनी शहरातल्या तुरुतीपरी बाबा दर्ग्यावर कंदुरीचं आयोजन केलं होतं, मात्र कामकाजाच्या दिवशी अधिकाऱ्यांनी काम बंद ठेवल्यामुळे तहसील कार्यालयामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची मोठीच गैरसोय झाली। शासकीय कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदार वर्तनावर आता कारवाई काय होतीये ते पाहणं महत्त्वाचं आहे। अनुदानचे आमच्या गावातले पैसे 50-60 लोकांचे पडले, आमचे 2 खात्याचे पडले नाही, म्हणून मी सकाळपासून रोज चक्रा मारायलो। ते मॅडम म्हणाले आज नाही, उद्या नाही, आज सकाळपासून आलो, ते हे साहेब बी नाही, ते कोणीच नाही। कुठे गेले काय कळालं का? नाही, काहीच नाही, कोणीच काय म्हणून कर्मचारी आहेत का? आहे कोणी एखाद्या तिथं 4-4 2 स्टाफ तिथे एखादा आहे।